भगवान खंडरायाची मूर्ती आपण आज आणलेली आहे. आपल्या संप्रदायामध्ये अनेक पंथ येतं बरं का, अनेक जाती येतात, अनेक धर्म येतं, है की नाही. वारकरी संप्रदायामध्ये माळी, साळी, चांभार, धनगर, मराठा, मातंग, बौद्ध, मुस्लिम, आजुक सगळे आले की नाही हो. कबीर, मुमीन, लतीफ, मुसलमान. महाराज सांगतात भगवान परमात्मा त्याला काय केले. भगवान परमात्म्यानं जात पाहिली का? जात नाही पहिली बरं का मंडळी. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तुम्ही आजही पहा, सर्वांना आपलं करणारा धर्म कोणता असतो म्हणजे कोणता आहे? वारकरी संप्रदाय. या संप्रदायामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत, अनेक ठीक नाही धर्माचे लोक आहेत. जातीपातीला आपल्या संप्रदायामध्ये महत्व अजिबात नाही. फक्त एक जात अशी होती की संत नव्हते, ती म्हणजे कोणती? मारवाडी जात अशी होती, संत नव्हते. पण मोतीराम महाराज काय केला? जन्म घेतला बरं का त्या समाजामध्ये. काय त्यावेळेला उद्धार केला, पवित्र केला. मी का बोलतो असा माझा मुद्दा आहे. असा आमचा भगवान परमात्मा आहे, पण तो भगवान परमात्मा जगतामध्ये पसरला अनेक अंगानं. पण त्या भगवान परमात्म्याला जर प्राप्त करण्याकरता काय पाहिजे असेल ना, ते काय पाहिजे हो? फक्त भाव पाहिजे. भाव माझा मुद्दा येते. तुम्ही आजही पहा बरं का मंडळी, शास्त्रामध्ये ज्यांनी भगवान परमात्मा आपलं केलंय त्यांची जात पहा कोणती येते. ज्यांनी भगवान परमात्म्याला आपलं केलं ती पहा कोणती येतं. सामान्य कुळातली माणसं महाराज, साध्या कुळातले, त्यांनी भगवान परमात्मा आपला केलाय. मी तुम्हाला मग अशी म्हटलं अभंगे 13 चरणाचा, उंच नीच काही नेने भगवंत दृष्टी भाव भक्ती कोणिया. जात पाहत नाही. हा चांभार, हा धनगर, हा कुंभार, हा मातंग, हा वंजारी, हटकर, मराठा, तो भगवान परमात्मा जात पाहत नसतो. चर्म सज्जन कसाया विकू लागे मास, माल्या सावत्यास खुरडू लागे. काय म्हटले महाराज? आमचा भगवान जात पाहतो का? जात पाहत नसतो, फक्त भाव पाहतो. भाव. मी तुम्हाला मग म्हटलं होतं, शास्त्रात ज्यांनी भगवान परमात्म्याला जवळ आपलं केले ते लोक पहा कोणते? ते सामान्य कुळातले, सामान्य घरातले, सामान्य परंपरेतले. शबरी माता कोणतं कुळ आहे? पाटलाचं आहे का? ब्राह्मणाचं आहे का? कोण आहे शबरी? कोणाची कन्या? शबरी भिल्ल कन्या. भिल्ल कन्या. भिल्ल म्हणजे कोण समाज? हा, आदिवासी. शेतातला रानटी हरिपाठ पाठ नाही, त्यांना काय पाठ असते? एकच पाठ असते, सस घेऊन जाईन. तसं नाही, हा ना, थोडा झोरा मारा, है की नाही. सामान्य कुळ शबरी माझा. पण काय क्रांती केली महाराज? शबरीच्या हातच्या रामानं बोर खाल्ली. कानोपात्रा कोणाची कन्या होती? तिची माय वेश्या होती, कळवातीन बाई, श्यामा नावाची बाई बरं का, है की नाही. असं म्हणतात ना, एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. कानोपात्रा सामान्य माय वेश्या पाहिजे बरं का मंडळी. बापाचं नाव माहित नाही. कानोपात्रा सामान्य माय वेश्या, काय ती पोरगी पवित्र बनली शेवटी. आज जर पंढरपूरला आपण गेलो वारीमध्ये, बरेचसे माणसं पंढरपूरच्या वारी करताना 3-3 दिवस दर्शनाची आपण बारी काढतो. गोपाळपुऱ्या ते देवाचं मंदिर 3-3 दिवस बारी काढतो. आणि एवढी बारी काढली, राहुलामध्ये उतरलो की देवाच्या पाया नंतर माणसं पडतात, देवाच्या पाया माणसं नंतर पडतात. पण त्या पोरीच्या पाया माणसं आधी. कोणाची पोरगी येते? माय वेश्या. वेश्या ती का पवित्र बनली हो? फक्त परमात्मा
परमार्थ करण्यामुळं आमच्या महात्म्याचं म्हणणं आहे बरं का, जात कुठली का असना परमार्थामध्ये आला, माळ घातली, हरिपाठ म्हटला तो कोण झाला पवित्र. विडाला विडाला हरिपाठ कीर्ती मुख्य हरिपाठ कीर्ती मुख्य हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, न राखवा नारी भूखा दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तू. ऐका मंडळी,